सभापती महोदय, याच्यामध्ये स्पेसिफिक प्रश्न मला असं विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 60,000 शिक्षक कर्मचारी आहेत की जे टप्पा अनुदानासाठी मागणी करतायत। असे अनेक कर्मचारी आहेत की जे रिटायर्ड झाले, 20-20, 40-40% वर ते नोकरी करता करता रिटायर्ड झाले, पण तरीसुद्धा अजून त्यांना 100% अनुदान मिळालं नाही। तर या माध्यमातून मंत्री महोदयांनी आता सांगितलंय की ते एक बैठकीचं आयोजन करून आम्हा सर्वांना बोलवणार आहे। परंतु मंत्री महोदयांना या ठिकाणी मी सांगेल की या ज्या NPSच्या योजना आहेत किंवा जे त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना किंवा ज्याही योजनाचा लाभ जे 40-60% मध्ये कर्मचारी रिटायर्ड झालेले आहे त्यांना सुद्धा या योजनेचा काही प्रमाणात का होईना पण लाभ हा मिळाला पाहिजे। तर हा लाभ यामध्ये आपण त्यांना देणार का? कारण त्यांना अनुदान 100% आपण देऊ शकलो नाही ही शासनाची आपली चूक आहे किंवा कमतरता आहे असं मी म्हणेल। तर त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा काही दोष नव्हता, कारण यांनी तर सेवा दिलेली आहे। त्यामुळे या रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा काही प्रमाणामध्ये याचा लाभ आपण देणार का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य लिंगाडे साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहे आणि लाड साहेब आपणही जे मुद्दे उपस्थित केलेले त्या बैठकीमध्ये या सर्व मुद्द्यांवर चर्चा करू। आणि शेवटी कोणावर अन्याय करणं हे काही सरकारचं धोरण असणार नाही, परंतु अधिवेशन काळामध्ये बैठक घेऊ। विक्रम काळे।